या बसा. काहीच नाही. राज्यपालाकडे कुठं काय असते. रडायला काय आलं? नाही काय ठेवायला सांगू का? नाही मग रडायला काय आलं? नाही नाही मला माहितीये खरं तर तुम्हाला खूप आनंद झालाय. नाही नाही तुम्ही किती पण नाही म्हणा पण मला माहितीये हे आनंदाश्रूच आहे. अरे मग रडायला काय झालं? राजकारणात माणसाला किती खालच्या पातळीवर जावं लागतं ना. एवढा नाही विचार करायचा. आणि तुम्ही काय एवढे वाईट माणूस नाही आहात. मी नाही हो, तुम्हाला लाज नाही वाटत का हो? तुम्ही मला गावगुंड म्हणायचा, भ्रष्टाचारी म्हणायचा, जगातला सगळ्यात घाणेरडा माणूस मी असं म्हणायचा तुम्ही. वास आला तर रान सुद्धा गिऱ्हाईकाला जवळ घेत नाही आणि तुम्ही खुशाल तोंड वर करून माझ्याबरोबर शपथ घ्यायला आला, युती करायला आला. हा काय हो ड्युटी हो हो झालं ते झालं, ते जाऊ द्या विसरून. आता काय झालं? हां नाही नाही बरोबर आहे. मला जनाची नाही पण मनाची पण थोडी लाज वाटत असेल आता. लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. विचारधारा तत्व मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या ना काय झालं आता? हा शपथविधी म्हणल्यावर आले पळत. हा ठीक आहे आता झाली ना बरोबरी. हां आता एकमेकांवर फक्त तात्विक आरोप करायचे, खालच्या पातळीवरचे आरोप करायचे नाही. शाळेला म्हातारा अजून उठलंच नाही वाटतं. शपथविधी होईपर्यंत थोडा रिस्पेक्ट ठेवणार राव. तो दोनों पार्टियों का आपस में फाइनल हो गया. फायनल एकदम फुल. लाओ बुके लाओ. बुके तो बनते हैं. वाह खुशबू देखिए. ये हमारा देश, दुनिया की सबसे बड़ी लोकशाही. हमारी लोकशाही में सबसे बड़ा त्योहार होता है इलेक्शन. उसमें इंसान से ज्यादा उसकी उंगली को कीमत होती है. 5 साल में एक बार उंगली करो उसकी कीमत है पर इंसान की नहीं. बकरे की मुंडी को फिर भी गिराक मिल जाता है
नहीं तो बिल्ली कौवे मक्खियाँ और कुत्ते तो भी आसपास रहते, मगर एक बार मतदान करने वाले मतदार को कुत्ता भी नहीं पूछता। हो, हमारे देश में पहले पाड़ी वाली औरत को 4 दिन बाजू में बैठना पड़ता था, वो प्रथा अभी बंद हो गई। लेकिन आज भी मतदान किए मतदार को 5 साल बाजू में बैठना पड़ता। और मेरे को नहीं लगता ये प्रथा कभी बंद होने वाली है। डोणगाव मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर मधुकर साबणे यांनी आघाडी घेतली आहे, तर किरण परुळेकर 4000 मतांनी पिछाडीवर आहेत. तुला सांगितलंय ना एकदा कामात आहे म्हणून, तरी पण का म्हणून सारखं सारखं फोन करती का? निकाल लागल्यावर तुझ्या मड्या आणून टाकतो कडबा. गुलाल किती आणला होता? 20 पोती. 20 पोती? हा. अरे ऐकून टाका, पेढा बी कॅन्सल करा, हार तुरं परत करा, आणि त्या डीजे वाल्याला म्हणाव तुझी माय तिकडच निजव. तालुक्यात दिसायला बी नाही पाहिजे तो, नाहीतर त्याला सांगा त्याच्या कानाखाली त्याच्या स्पीकरच्या जास्तीचा जोराचा आवाज काढला जाईल. काय पण परुळकर साहेब आहेत कुठे? अरे माझा माणूस माझी भरलो तुझे. अरे साबण्याच्या उलट तुझ्या आईला तुला समोरच्याची मतं खायला म्हणून मी उभा केलो होतो. तुझ्या सगळ्या प्रचाराचा खर्च मी केलतो, तुम्हाला पडलो नाहीस का? माझ्या वाड्यातून लीड घेऊन आलाय. अरे अवकात तुझी 25 लाख खर्च करायची अवकात मी पडू दे. तुझी माय कुठं नेऊन पाडतो ना, ध्यानात बी यायचं नाही तुला. कसं आहे बाय? जायचं रुमाल काढते, रुमाल काढ. फुस फुस. ए काय रे काय साहेब तुम्ही लीड घेतली कितीची? 2000ची. दात पड सोन्याचा बशी तुला. अगं बाय साबणाची काय अरे जरा आधी तरी यायचं नाही बाय. दात पडला. एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे यांना बहुमत मिळाल्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री निरंजन गोळे यांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री निरंजन गोळे यांचे उत्तराधिकारी म्हणून एकजूट पक्षानं विनायकराव दिवटे यांची निवड केली होती. एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे आणि हुकुमशाही पक्षाचे वसंतराव मुरकुटे या दोघांमध्ये लढत झाली होती आणि या लढतीमध्ये सरशी झालेली आहे दिवटे साहेबांची. थोड्याच वेळात दिवटे साहेब हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. हुकुमशाही पक्षाला 120 जागा मिळाल्या आहेत. एकजूट पक्षाला 141 जागा मिळाल्या आहेत. जनता सेवा पक्षाला 10, सेवाभावी पक्षाला 9, तर सर्वसमावेशक पक्षाला 1 जागा मिळाली आहे. आणि 7 अपक्ष आमदार प्रिया काटे, महेश पिंगळे, निलेश मांगले, मीनाक्षी दळवी, शंतनू उमरीकर, किरण परुळेकर आणि सम्राट वाकडे निवडून आलेले आहेत. एकजूट पक्षाचे विनायकराव दिवटे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 4 आमदारांची गरज आहे. त्यामुळे यावेळेस सुद्धा वसंतराव मुरकुटे यांना विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे असं दिसतंय. कोणी गेले? साहेब मी केलं. खरं सांगा, कोणाचं डोकं आहे? साहेब नाद करायचा नाही, आई घाल्यांनो साहेबांचा नाद करायचा नाही असं असतंय, ते काढून टाका. विधानसभेचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भ्रष्टाचारी नेते वसंतराव मुरकुटे यांचं नेतृत्व जनतेने नाकारलंय.
माफ करा माफ करा माफ करा माफ करा सर माफ करा सर असं करणार नाही सर घे आता माझी मुलाखत. सर माफ नाही, करा चूक नाही, झाली बातमी लाव ना माझी. सर मोठी चूक झाली नाही मी करणार भ्रष्टाचारी आहे, मी पैसे खातो, छाप बातमी. नाही करणार मी परत. नाही करणार तू. अहो सर माफ किती करा वेळा सांगतो तू तू लय दिवट्या पत्रकार आहेस रे. तुझी काय लायकी मला माहितीये. तू पैसे घेतो ना त्याच्याकडून, छाप आता बातमी लाव. मग सर तुम्ही पैसे द्या मी छापतो तुमची मी बातमी पैसे देतो काय रे? मी पैसे देत नसतो कोणाला, कळलं ना? नीच पत्रकारांतर अजिबात पैसे देत नसतो. दाखवू का काय नमुना असतो? सर नाही तुझ्या सर आईचा कसला घंट्याचा पत्रकार आहे रे. तुझ्या कपाळात नाही घंट्या वाजवल्यानंतर नाव बदल आता. काय तुझ्या आईचं नाटक करतो बडव्याला का म्हणून? चुकी झाली सर चुकी झाली सर माफ करा हो सर नाही करणार सर परत. सर बहुमतासाठी तुमच्याकडे 4 आमदार कमी आहेत. 40 जण संपर्कात आहेत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सर म्हणजे बहुमत तुम्हाला मिळालाच जमाय. मग भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी तुमच्या काय योजना आहेत? नाही तशा योजना भरपूर आहेत. सगळ्यात आधी मी हा फोन घेणार आहे. एक मिनिट हा. काय कधी हा मग आजची अतिशय महत्वाची बातमी. माजी विरोधी पक्षनेते वसंतराव मुरकुटे यांनी 7ही अपक्ष आमदार आपल्या ताब्यात असल्याचे जाहीर केले आहे. 7ही अपक्षांनी त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. जिथे आतापर्यंत माजी मंत्री विनायकराव दिवटे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता, तिथे छोटे पक्ष आणि 7 अपक्ष आमदार यांनी वसंतराव मुरकुटे यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. सर एवढ्या सगळ्या घडामोडी घडतायत तरी अजून तुम्ही गावीच आहात, मुंबईला नाही गेलात? रोज रोज मुंबईला जातात ते चाकरमणी असतात. आमचा स्वतःचा धंदा आहे. खरेदी विक्रीचा बाजार मांडला, जाऊ ना मुंबईला. कॅमेरा चालू आहे नाही सर असला तरी मला काही फरक पडत नाही. कॅमेराला मी काही करत नाही, कळलं का कॅमेरामॅन? एवढ्या तणावपूर्ण वातावरणातही तुम्ही शांत आहात. तिकडे राज्यपालांनी दिवटे साहेबांबरोबर शपथविधीची तयारी सुद्धा सुरू केली आहे. राज्यपाल फार प्रेमळ माणूस आहे. त्यांना शपथ द्यायला खूप आवडते, पण माझा त्यावर विश्वास नाही. म्हणजे मला नाही कळलं. सांगतो. कॉलेजमध्ये ना माझी एक खास मैत्रीण होती. आम्ही एकांतात असलो आणि मी तिला हात लावला की ती म्हणायची, लग्नात असलो काही करायचो नाही, माझी शपथ आहे तुला. अशा पोरींना मी शपथ आयटमच बनायचो. राज्यपालांदास म्हणून आपला शक्तीवर विश्वास नाही, आपला सत्तेवर विश्वास. मग सत्ता आल्यावर तुम्ही आधी काय करणार? आराम करणार. विरोधी पक्षनेत्यासारखं बोंबलत हिंडायला लागू नये म्हणून तर सत्ता हवी असते. पिछली बार जब ये आमदार लोगों को छुपा के रखा था वो 5 स्टार होटल था. इस बार इनको इधर लाए. मैं दिन भर सोच रहा था इधर काम उन काय कुछ लाए होंगे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे देवाच्या पाया पडणं भावा, मागायला पाया पडणं. मी प्राध्यापक दुर्गे. प्राध्यापक आता कॉलेजमध्ये जा, इथं हॉटेलात काय करतं? मुरुकुटे साहेबांचा कार्यकर्ता तुमच्या स्वागताला आलोय. अरे खरं सांगतो ना तुले, हे हार घालायची पद्धतच बंद करून टाकायला पाहिजे पुऱ्या भारतातून. काय माझं काही चुकलं का? अरे नाही तसं नाही रे.
जितलेल्या माणसापासून हार नेहमी दूर ठेवा. हार कोणाला पाहिजे? जे हारले दिले हार. अरे जितलेलं तर नोटाचा हार पाहिजे की नाही? मग? ते आता तुम्हाला मिळणारच ना. मुरकुटे साहेबांना पाठीमध्ये द्या तुम्ही. हा पण साहेबाला जा मला, मी स्वतःहून आलो, मला आणायची गरज नाही पडली. ते साहेबांना माहित आहे. चला चला तुमची रूम दाखवतो. अरे मा एकट्याच्या रूम न होते काय? हे एवढा मोठा पसारा आहे ना. हे बा मा ड्रायव्हरला एक रूम, मा पियले एक रूम, आणि आपल्या मैत्रिणी येऊन राहिल्या टी शर्टी 2 अलग अलग बरं. हा आणि माझ्या सूट तुला तर माहितच आहे. साहेब तुम्हाला पाठिंबा द्यायला बोलवलंय, लग्नाला नाही. तेव्हा हे वराड आहे ना, परत पाठवा. सांगा रे याले. सांगा याले. याची काय गरज आहे प्राध्यापक? मी एक खोली तरी आहे ना? हो ना. आहे ना? चला 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 कोणी दाखवतो चला. काय मग वीरेंद्र, कसं काय आज इकडं? काय नाही सर, सहजच. तुम्हाला भेटलं की दिवस कसा मस्त जातो सर. आहे की नाही? ए थांब 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 ना जरा. ओळखलं का? हा मोठा ऍक्टर आहे. हा? कुठली सिरियल कुठली चालू आहे तुझी? सर ती टिकली तर टिकली. बेकार सोड आहे तिच्या. चल एक जोक सांग चल. हा सर सांगतो. एक कोल्हा असतो. एक मिनिट. हा भेटला का उमरीकर? हा सर. दे फोन दे त्याला. बोल. हा नमस्कार साहेबा. नमस्कार. पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. अहो पण ते पण बीण मुंबईत आल्यावर म्हण. काय सांगतोय ना तेवढं फक्त ऐक. मुंबईला येताना बाय रोड येऊ नका, समुद्रातून या. अहो पण सोलापूरला समुद्र नाही की. मी मुख्यमंत्री झालो ना की बनू. अहो पण तू प्रत्येक वाक्यात पण घालायचा पण केलाय का रे? ऐकून घे ना आधी काय सांगतो ते. तुमच्या भागातून अलिबागला आहे, तिथून बोटीतून मुंबई. अहो ते सगळं उलट सुलट होतंय की. तसंच करायचं आता. सगळं उलट सुलटच करायचं, त्याशिवाय सत्ता नाही येणार. कळतंय ना? कट कर. चला. आता चला. अहो कुठं जायचं सांगा की. अहो बायकोला सांगायला पाहिजे ना कुठं चाललो ती. हा वीरेन, काय सांगावं तू? हा जोक सर. हा सांग. एक कोल्हा असतो. ए चुत्या, 10 वेळा एकच जोक सांगतो. हा चल आज मी गोष्ट सांगतो. हो सर. तुमचं चालू द्या. काय, एक आमदार असतो. इलेक्शन होतात, तो कार्यकर्त्यांसाठी पार्टी ठेवतो फार्म हाऊसवर. फुल दारू मटण तुमच्यासारखे 8-10 चुत्ते गोळा होतात. आमदाराला येतो मूड. तो म्हणतो कार्यकर्त्यांची परीक्षा घ्यायची. काय करतो? सगळ्यांना घेऊन स्विमिंग पूलपाशी जातो आणि पाण्यात एक दगड टाकतो आणि विचारतो, सांगा हा दगड का बुडाला? सगळे चुत्ते. विज्ञानाशी काय संबंध नाही, फक्त अज्ञानच. एक असतो फार झेल्यांडा. तो म्हणतो, साहेब मी सांगतो, मी शिकलोय. पुस्तकातून नाही, मी तुमच्याबरोबर राहून राहून अनुभवात न शिकलोय. मी सांगतो साहेब. काय म्हणतो? बोल. तो काय बोलतो? ज्या क्षणी त्या दगडाने तुमचा हात सोडला त्या क्षणी तो पाण्यात बुडाला. वा 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 सर वा. वा काय चुती आहे? वा म्हणे आपण चुती आहे. हे असे सगळे चुत्या कार्यकर्ते. छाटा काय होणार आमचं? हा मांगले, तुझा पाठिंबा मी गृहीत धरलाय. काय चर्चा करायची असेल तर रात्री ये. नाही, रात्र फक्त बायकोसाठी. नाही नाही मी बायकोला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. काय समजली? नाही, बायकोशिवाय माझं पानं झालत नाही ता. हे बायकोच्या लाड. बायको बरोबर चर्चा करतो मग कळवतो. काय समजलं? हॅलो हॅलो.
गुदगुदल्या काय करतेस? जरा जोर लाव. मी कसा जोर लावतो ते तुझं पाहिजे आपल्याला. ये देखो क्या है, नहीं मालूम? ये राजभवन है. ये राजभवन की घड़ी है. बूढ़ा नहीं हूं मैं. और ये हमारे राज्यपाल है. पकड़ो, चलो. ये सीढ़ियां उतरने में जितना टाइम लगाते हैं ना, उतने टाइम में सरकार बन भी सकती है और गिर भी सकती है. लेकिन टाइम की किसको पड़ी है? पॉलिटिकल पार्टियों के लिए राज्यपाल पद टाइम पास बन गया है. सावंत, कितने बजे उतरना शुरू किया था? 3 बजे. और अभी क्या बजा है? 3:20. हाँ, मतलब आज 20 मिनट में हम सीढ़ी उतर आए हैं. हाँ सर. इंसुलिन. बीपी, यूरिक एसिड, हार्ट. यस सर. कोलेस्ट्रॉल. पाइल्स. याद है हमको. सॉरी सर. कोई आ रहा है शपथ लेने? नहीं सर, आज कोई नहीं आएगा. किसी के पास बहुमति नहीं है. मतलब कल फिर जल्दी उठो, फिर शेव करो, फिर कमोड पे बैठो. हाँ सर. बाप रे, जिंदगी में कभी हिप रिप्लेसमेंट मत करवाना. बहुत बहुत तकलीफ होती है. हाँ सर, मैं समझ सकता हूँ. खाक समझ सकते हो? इधर आओ. हिप रिप्लेसमेंट के साथ अगर आदमी को पाइल्स की शिकायत भी हो जाए तो समझो भगवान ही मालिक है. हाँ, बिहारी हैं हम. बहुत गुंडागर्दी की, बहुत नेतागिरी की, मगर इतना खून खराबा कभी नहीं देखा. आमची गाडी नाही आहे. मग तुम्हाला माहित नाही का, तो मुरकुटेचा माणूस होता. परुळेकर साहेबांना पळून दिलाय. चला पाठपाठ करा.
मी तुमच्या समोर बसलीये पण तुमच्या डोक्यात मला मुरकुटे दिसतोय. हा ना, तिच्या आईला सगळे अपक्ष आमदार पळवले त्यांनी. मतमोजणी सुरू होण्याच्या आधीपासून सगळ्यांवर पाळत होती त्याची. नाही, आपण अंधारात राहिलो. लोकांच्या बायकांवर पाळत ठेवणं वेगळं आणि आमदारांवर पाळत ठेवणं वेगळं. हे बघे रचना, आधीच खूप विरोधक आहेत आपल्याला, तरी पण आपल्याला तू हवी असते ना, तो आपला सपोर्ट म्हणून. कसं रचना, अरे यार, वीक पॉइंट आहे तो आपला, समजून घे ना. आयुष्यात मोठं व्हायचं असेल हा, तर बाई स्ट्रॉंग पॉइंट पाहिजे, वीक नाही. माझ्यामध्ये ना एक लहान मूल आहे. ते कसं नवं खेळणं हातामध्ये आल्यावर उतावीळ होतं. ते खेळणं सुट्ट करून बघितल्याशिवाय, उघडं करून बघितल्याशिवाय चैनच पडत नाही त्याला. म्हणूनच जी एक्सपेन्सिव्ह खेळणी असतात ना, त्यांच्यावर सूचना लिहिलेली असते, लहान मुलांपासून दूर ठेवा. नाही नाही, तरी पण लहान मुलं ऐकत नाही. हो हो, शहाणी मुलं ऐकतात. पण तरी पण लहान मुलं ऐकत नाही. शहाणी मुलं ऐकतात. नाही. कीप अवे फ्रॉम एक मिनिट. हा बोल रे. साहेब, तो उमरीकर पळून गेला साहेब. कसा काय? ते मी अरे तू काय झोपला होता का? नाही 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 साहेब, मी आराम कर. आहे कुठे तो? मी इथे पेडे हायवेला आहे साहेब. लाईव्ह लोकेशन सेंड कर तू. पण तो उमरीकर भडवा कुठे पळून गेला माहित नाही साहेब. तू लोकेशन सेंड कर, फक्त मी बघतो काय करायचं ते. काय झालं? काय नाही, एक आमदार हाती लागला होता, तो पण पळाला. तू टेन्शन नको घेऊ, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन.